बीड जिल्ह्यातील सामाजिक एकता ही अबाधित राहावी याकरता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मस्साजोग ते बीड ही सद्भावना यात्राचं आयोजन करण्यात आलं। यात्रा काढण्यात आलेली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रेला सुरुवात झाली। मस्साजोग मधून या पदयात्रेस प्रारंभ झालाय। या पदयात्रेमध्ये देशमुख कुटुंब सहभागी आहेत। बीडमध्ये या पदयात्रेचा समारोप होणार। त्यामुळे मस्साजोग ते बीड अशी ही पदयात्रा असणार आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या माध्यमातून या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरणातील दोषींना सर्वांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, हे एका बाजूला आमची मागणी आहे। तर दुसऱ्या बाजूला संतोष देशमुखांच्या पुढे शहीद शब्द लागावा आणि तो शहीद या अर्थाने लागावा की यानंतर अशी एकही घटना महाराष्ट्रात होता कामी नये। या अनुषंगानं त्यांचं हे बलिदान ही व्यर्थ आम्ही जाऊ देणार नाही, ही देखील मनामध्ये आज आमच्या कामना आहे आणि या सर्व भूमिकेतून आम्ही पदयात्रा सुरू करत आहोत। तर मस्साजोग ते बीड दरम्यान काढण्यात ही सद्भावना यात्रा काढण्यात येणार आहे। मस्साजोगमध्ये काँग्रेसची सद्भावना यात्रा आहे। हे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो। त्या ठिकाणी धनंजय देशमुख हे सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतात। यात्रा संपन्न झाल्या। मस्साजोगमध्ये काँग्रेसची सद्भावना यात्रा आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडलेत। उदय, खरं तर मस्साजोग ते बीड सद्भावना यात्रेचं आयोजन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात करण्यात आलं। काय ताजी अपडेट्स आहेत? कारण सकाळी मस्साजोगीतून ही सद्भावना यात्रा आता बीडकडे निघाली आहे आणि आता या बेळम घाट परिसरात ही यात्रा पोहोचली असून मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते तसेच बीडमधील सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत। आपण पाहू शकतो आता या रॅलीमध्ये जो प्रतिसाद आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जी सामाजिक दरी निर्माण झाली होती ती कुठेतरी कमी करण्यासाठी आणि सद्भावनेचा संदेश देण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे। आता या यात्रेचा मुक्काम आज नेकनूर येथे होणार असून उद्या नेकनूरवरून पुन्हा ही यात्रा बीडकडे निघणार आहे। बीडमध्ये देखील विविध ठिकाणी भेटी देत या माध्यमातून सामाजिक एकतेचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी यात्रेच्या सुरुवातीप्रसंगी सांगितलं होतं। करा नक्कीच उदय, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।